तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 107 आणि 107 पेजवर वरून तिसरी ओळ ना, वरून तिसरी ओळ और प्रायश्चित्तैहि इत्यादी, बरोबर. चला, तर विषय आपला असा चालू आहे की सूक्ष्म शरीराचं वर्णन झालं, त्यानंतर प्रसंग प्राप्त म्हणून सूक्ष्म शरीर अष्टपुरी स्वरूप कसं आहे, अष्टपुर्यात्मक कसं आहे याचं वर्णन करत आहेत. त्यापैकी 8 पुरी ज्या आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय, 5 प्राण आणि 5 सूक्ष्मभूत आणि अविद्या, काम आणि कर्म, या 8 पैकी अविद्या, काम म्हणजे 7 पर्यंत विवेचन झालेलं आहे. चर्चा चालू आहे कर्माची. कर्माचे 3 प्रकार सांगितले: संचित कर्म, आगामी कर्म, प्रारब्ध कर्म. त्यापैकी ते जे संचित आणि आगामी कर्म आहे, तिघाचंही स्वरूप सांगितलं. नंतर त्यांच्या निवृत्तीचा प्रकार देखील सांगायला सुरुवात केली. तर संचित आणि जे आगामी कर्म आहे त्याच्या निवृत्तीचे उपाय 3 सांगितले. काय काय? एक तर भोगाने निवृत्त होतात, किंवा विरोधी कर्म अर्थात प्रायश्चित्त वगैरे कर्म करून देखील संचित वगैरे निवृत्त होतात, किंवा ब्रह्मज्ञानाने निवृत्त होतात. हे झालं संचित आणि आगामी कर्माच्या बाबतीतली चर्चा. तिसरं जे आहे प्रारब्ध कर्म, ते तर भोगूनच निवृत्त होतं. सांगितलं होतं अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि. ठीक आहे, प्रारब्ध कर्मे भोगूनच नष्ट होतात असं सांगितलं. पुढे आता आणखीन काय सांगतात, त्याच प्रारब्ध कर्माच्या बाबतीत चर्चा चालू आहे. कल्पकोटी शतो करके भी भोगते विनाशो कर्म नाश होता नहीं इत्यादि वचन तो भोग करके ता कर्म का नाश कहे है, ता कर्म का प्रारब्ध कर्म का नाश कहे है. ठीक. और रपैत्य नो यत् अज्ञानकृतं भवेत्. पदच्छेद कैसा? प्रायश्चित्तैहि अपैति एनः यत् अज्ञानकृतं भवेत्. पदच्छेद झाला. तिथं अपेत पवर एकच मात्र आहे ना, 2 पाहिजे. अपैति. आता अन्वय पहा. अज्ञानकृतं यत् एनः भवेत्. अज्ञानकृतं यत् एनः भवेत्. माग प्रायश्चित्तैहि अपैति. अर्थ पहा. अज्ञानकृतम, अज्ञानाच्या द्वारे अज्ञानामध्ये कृतम केल्या गेलेलं यद एनः भवेत. एन अर्थात पाप. एनच शब्द आहे. एन शब्दाचा अर्थ होतो पाप भवेत. अज्ञानजन्य जे पाप आहे ते सर्व पाप प्रायश्चित्तही अपैति, प्रायश्चित्ताच्या द्वारे निवृत्त होतं. म्हणजे प्रारब्ध तर भोगूनच समाप्त होत हा एक विषय झाला. त्या उरलेले जे दुसरे 2 आहे, संचित आणि आगामी, त्याच्या निवृत्तीचे 3 उपाय सांगितले. भोगून एक तर, किंवा दुसरा विरोधी कर्माने अर्थात प्रायश्चित्ताने, किंवा ब्रह्मज्ञानाने. तर संचित आणि आगामी कर्माची निवृत्ती प्रायश्चित्ताने कशी होते त्याकरिताही वचन दिलं आहे. काय म्हटलं की अज्ञानकृतम यत् एन भवे, जे अज्ञानाच्या द्वारे केल्या गेलेलं काय आहे पाप, अज्ञात जे पाप आहे, थोडक्यात संचितात असलेलं ते सर्व प्रायश्चित्तही अपैति, प्रायश्चित्ताच्या द्वारे नष्ट होतं. लागला अर्थ? चला, तर अर्थ पहा. अर्थ यह अज्ञान करके कर्या जो पाप है सो पाप प्रायश्चित्तो करके निवृत्त होवे. अज्ञान करके, अज्ञानामध्ये म्हणजे आता त्याचं ज्ञान नाही आपल्याला,
आहे नाही, किंवा कळत न कळत जे पाप झालेलं आहे अज्ञानकृत पाप जे की संचितात जमा आहे त्याची निवृत्ती कशाने होते? प्रायश्चित्ताने होते, भोगून होते. पण इथं आपल्याला विषय चालू आहे प्रायश्चित्ताने कशी होते ते सांगताय. तर प्रायश्चित्ताने निवृत्ती होते पापाची. कोणत्या? संचितातल्या. तर अज्ञान करके कर्या जो पाप है सो पाप प्रायश्चित्तो करके निवृत्त होवे इत्यादि वचन प्रायश्चित्त रूप विरोधी कर्म करके भी ता पाप कर्म का नाशक कय है. लागलं इत्यादी जे वचन आहे ते काय सांगतात? प्रायश्चित्त रूप जे विरोधी कर्म त्यांच्याद्वारे देखील त्या पाप कर्माचा काय होतो? नाश होतो, निवृत्ती होते. याके विषय भी इतनी विशेषता आहे. त्याच्यात देखील आणखी विशेषता आहे म्हणे. काय विशेषता आहे बरं सांगताय? पाप कर्मों का तो प्रायश्चित्त रूप विरोधी कर्म करके नाश होवे. संचित म्हटलं की त्या संचितात दोन्ही असणार ना, कोण कोण? पाप आणि पुण्य, आहे की नाही? मग त्या संचितातलं जे पाप, अज्ञात पाप ज्याला आपण म्हणतो, ज्ञात नाही सध्या, तर त्या पापाची निवृत्ती प्रायश्चित्ताने होते. मग म्हणे ठीक आहे, संचितातलं पाप जे आहे ती प्रायश्चित्ताने नष्ट होईल, पण त्या संचितात असलेलं जे पुण्य त्याची निवृत्ती त्याचं काय होणार हा प्रश्न आहे की नाही? कारण पुण्य जे आहे ते थोडी काही प्रायश्चित्ताने निवृत्त होतं, नाही होत. पहा, पाप कर्मों का तो प्रायश्चित्त रूप विरोधी कर्म करके नाश होवे. लागलं. और पुण्य कर्मों का, पुण्य कर्माची निवृत्ती कशाने होणार? कर्म नाशा नदी के जल स्पर्शादि रूप विरोधी कम करके, कम है ना तिथं कर्म करके नाश होवे. एक नदी आहे, त्या नदीचं नाव आहे कर्मनाशा. कोणीच तिच्यात स्नान करत नाही, तिच्या जलाला स्पर्श करत नाही, शापित आहे. कारण त्या नदीच्या जलाला जर स्पर्श झाला तर तुमच्या संचिताचं सर्व पुण्य जळून जातं. खरंय का? कळलं की नाही? मग आता संचितात पापही आहे, पुण्यही आहे. पापाची निवृत्ती कशाने? प्रायश्चित्ताने. पुण्याची निवृत्ती कशाने? कर्मनाशा नदीच्या पाण्याच्या स्पर्शाने निवृत्त होत. लक्षात आलं? चला, मला वाटतं ती नेपाळ किंवा त्या साईडला आहे ती नदी, आजही आहे. कर्मनाशा नदीचं नाव आहे. बहुतेक नेपाळमध्ये आहे, तिकडे आहे, बिहार साईडला माहित नाही, तिकडे आहे. और पुण्य कर्मों का कर्मनाशा नदी के जल स्पर्शादि रूप विरोधी कर्म करके नाश होवे है. और क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. आतापर्यंत काय सांगितलं? 3 गोष्टींनी निवृत्ती होते संचितादि कर्माची. एक तर भोगून, त्यात काही प्रश्न नाही. दुसरा विरोधी कर्म, त्याने कशी निवृत्ती होते ते आता सांगितलं वर. आता तिसरं काय होतं? ब्रह्मज्ञान. मग ब्रह्मज्ञानाने कसं संचित आणि आगामी निवृत्त होतं तो आता उपाय सांगत आहे. और क्षीयन्ते इत्यादीने ब्रह्मज्ञान झाल्यावर संचित निवृत्त होतं ही गोष्ट सांगायला सुरुवात करत आहे. क्षीयन्ते चास्ते कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. लागलं? पहा, तर क्षीयन्ते चास्ते कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे याचा अन्वय तस्मिन् परावरे दृष्टे. तस्मिन् परावरे दृष्टे अस्य कर्माणि क्षीयन्ते. ठीक आहे, अर्थ पहा. तस्मिन् परावरे दृष्टे, त्या परावर ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार झाला असता. दृष्टे साक्षात्कार झाला असता. कसा आहे तो परमात्मा? परावर. परावर शब्दाचा काय अर्थ आहे? पर म्हणजे सर्वात श्रेष्ठ. असं कोण? ब्रह्मदेव किंवा हिरण्यगर्भ. तो देखील आहे अवर, निकृष्ट, ज्याच्यापेक्षा. असं ते ब्रह्मतत्व, त्याला म्हणायचं काय? परावर. असं ते परावर ब्रह्मतत्व, सप्तमी परावरे, त्या ब्रह्मतत्वाचा तस्मिन् परावरे दृष्टे साक्षात्कार झाला असता अस्य कर्माणि क्षीयन्ते. अस्य तत्व साक्षात्कारवतः, तत्वाचा साक्षात्कार झाला आहे ज्याला, अशा ज्ञानी पुरुषाच्या सर्व कर्माचा काय होतो?
नाश होतो, संचित कर्म जळून जातं. झालं. आणखीन गीतेचं प्रमाण, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. आहे की नाही? ज्ञानरूप अग्नी काय करतो? सर्व कर्माणी, सर्व कर्मांना भस्मसात करून टाकतो, जळून टाकतो. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी शुष्क लाकडांना दग्ध करून टाकतो एधांसी, त्याप्रमाणे ज्ञानरूप अग्नी देखील काय करतो? सर्व कर्मांना जाळून टाकतो. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. अर्थ यह, अहम ब्रह्मास्मी, या प्रकार के ब्रह्म साक्षात्कार हुए, अशा प्रकारचा ब्रह्म साक्षात्कार झाला असता उस विद्वान पुरुष के, विद्वान म्हणजे ज्ञानी पुरुष, त्याचे प्रारब्ध कर्म ते भिन्न सर्व कर्म नाश होवे. 3 कर्म आहे की नाही? प्रारब्ध कर्माला सोडून बाकीचे अर्थात संचित आणि क्रियमान ते काय होतात? नष्ट होतात, जळून जातात. प्रारब्ध कर्म ते भिन्न सर्व कर्म नाश होवे है और ज्ञान रूप अग्नि सर्व कर्मों को भस्म करे है. ज्ञान अग्नि सर्व कर्मानी भस्मसात कुरुते अर्जुन कुरुते तथा. झालं नाही? इत्यादि श्रुती स्मृती वचन काय सांगतात? ब्रह्मज्ञान करके भी ता कर्म का नाश कय है. ब्रह्मज्ञानाने देखील त्या समस्त कर्मांचा काय होतो? नाश होतो. कारण ब्रह्मज्ञान झालं तर अविद्या निवृत्त होते, अज्ञान. आणि अज्ञानाच्या आश्रयाने असणारे जे संचित कर्म आहे ते सुद्धा काय होतात? दग्ध होतात. आगामी कर्माचा सुद्धा लेप होत नाही. और प्रारब्ध मात्र भोगून संपावं लागतं. आणखीन त्याकरिता प्रमाण, प्रारब्धम भोगतो नश्येत असं म्हटलं आहे. प्रारब्धम भोगत नश्येत, प्रारब्ध भोगूनच काय होतं? नष्ट होतं. भोगेन तू इतरे क्षपयित्वा संपद्यते. ठीक आहे ना जी? काय म्हटलंय? इतरे तू भोगेन क्षपयित्वा संपद्यते. म्हणजे काय? तर ज्ञानी जो पुरुष आहे तो प्रारब्ध कर्म जो आहे जे आहे ते काय भोगून समाप्त करून ब्रह्मभावाला प्राप्त होतो असा अर्थ. अर्थ यह, प्रारब्ध कर्म तो केवळ भोग करके निवृत्त होवे. प्रारब्ध कर्माचा नाश कशाने होतो? केवळ भोगानेच. और विद्वान पुरुष फल भोगते, प्रारब्ध कर्मों का नाश करके, फल भोगून प्रारब्ध कर्माचं जे काय सुख दुःख फल असेल ते भोगून प्रारब्ध कर्मों का नाश करके, प्रारब्ध कर्माचा काय होऊन जातो? नाश. नाश करून शरीर पातते अनंतर, शरीर पडल्यानंतर प्रारब्ध संपलं, तत्वज्ञान तर झालेलंच आहे. प्रारब्धाच्या निमित्ताने शरीर राहत होतं, प्रारब्ध संपलं, शरीर पडलं म्हणजे मेला. त्याच्यानंतर निर्विशेष ब्रह्मभाव को प्राप्त होवे. तो ज्ञानी पुरुष निर्विशेष ब्रह्मभावाला प्राप्त होतो, म्हणजे ब्रह्मच होऊन जातो. ठीक आहे. इत्यादि वचन तो ता प्रारब्ध कर्म का केवल भोग करके ही नाश कहे. इत्यादी वचन काय सांगतात? प्रारब्ध कर्माचा केवळ भोगानेच नाश होतो म्हणून सांगताय. ठीक आहे. याते भोगादिको करके सो कर्म का नाश उक्त श्रुती स्मृती आदि प्रमाणों करके ही सिद्ध आहे. म्हणून भोगादिको करके म्हणजे भोगादिकांच्या द्वारे, आदि शब्दाने तत्वज्ञान प्रायश्चित्त वगैरे, या ते भोगादिको करके सो कर्म का नाश, त्या सर्व कर्मांचा नाश उक्त वर दिलेल्या श्रुती स्मृती आदि प्रमाणों करके ही सिद्ध आहे. श्रुती स्मृती प्रमाणावरून सिद्ध आहे. यावर आता पूर्व पक्षी शंका घेतो. काय म्हणतो? शंका, संचित कर्मों का तो प्रायश्चित्त करके वा तत्वज्ञान करके नाश हो, त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. म्हणे की त्या 3 कर्मापैकी जे संचित कर्म आहे त्याचा तर प्रायश्चित्ताने किंवा तत्वज्ञानाने नाश होत असेल, होऊ द्या, त्याची काही आम्हाला अडचण नाही. आणि प्रारब्ध भोगूनच संपावं लागतं, त्याच्याबद्दलही आम्हाला काही बोलायचं नाही आहे. राहिलं कोण? आगामी कर्म. त्या आगामी कर्माच्या बाबतीत शंका घेत आहेत. कोण? पूर्वपक्षी. शंका, संचित कर्मों का तो प्रायश्चित्त करके वा तत्वज्ञान करके नाश हो, परंतु तत्वज्ञान ते अनंतर करे हुए जे आगामी कर्म, कारण आगामी कर्म कशाला म्हटलं गेलं? तत्वज्ञान झाल्यानंतर या शरीराकडून जे कर्म घडतात त्या कर्माला म्हटलं गेलेलं आहे काय? आगामी कर्म. भावी कर्म, आगामी कर्म किंवा क्रियमान कर्म असं.
परंतु तत्वज्ञान के नंतर करे हुए जो आगामी कर्म है तीनों का, त्या आगामी कर्मांचा तीस तत्वज्ञान करके नाश कैसे संभवेगा, कारण ते तर आगामी आहे, पुढे आहेत, तत्वज्ञानाने त्यांचा नाश होतो हे कसं काय बरं, अशी शंका. उत्तर देतात समाधान. ज्ञानवान पुरुष को ता ब्रह्म ज्ञान के प्रभाव ते तीन आगामी कर्मों का लेप होता नहीं. या कारण ते आगामी कर्म तिस तत्ववेत्ता पुरुष के प्रति फल का जनक होते नहीं. यही तीन आगामी कर्मों का नाश जानना. आगामी कर्माचा नाश होणं म्हणजे काय, त्या आगामी कर्माचा लेप न लागणं म्हणजेच त्याचा नाश होणं आहे. बरोबर. पुन्हा पहा समाधान. ज्ञानवान पुरुष को ता ब्रह्मज्ञान के प्रभाव ते, त्या ब्रह्मज्ञानाच्या सामर्थ्याने प्रभावाने काय होतं, तिने आगामी कर्मों का लेप होता नाही. आगामी कर्माचा लेप लागत म्हणजे आगामी कर्म म्हणजे ज्ञान झाल्यानंतर जे कर्म घडतं, कदाचित विहित कर्म घडलं, त्यापासून जरी पुण्य उत्पन्न झालं तरी ते पुण्य त्या ज्ञानाला लागत नाही, किंवा त्याच्या प्रारब्धानुसार काही त्याच्या शरीराकडून निषिद्ध कर्म घडून पाप उत्पन्न झालं तरी ते पाप त्या ज्ञानी पुरुषाला लागत नाही. त्याचा लेप न लागणं अर्थात ते पाप पुण्य त्याला भोगावं न लागणं हाच त्या आगामी कर्माचा काय आहे, नाश आहे, निवृत्ती आहे. ज्ञानवान पुरुष को ता ब्रह्म ज्ञान के प्रभाव ते तीन आगामी कर्मों का लेप होता नहीं. या कारण ते आगामी कर्म तिस तत्ववेत्ता पुरुष के प्रति, ते आगामी कर्म त्या तत्ववेत्ता पुरुषाकरिता फल का जनक होते नाही, फल द्यायला ते समर्थ नाही आहे. यही म्हणजे काय, फल अजनक, फलजनक नाही आहे. हाच तीन आगामी कर्मों का नाश जानना लागला अर्थ. म्हणजे कशावरून तुम्ही बोलतायत की तत्वज्ञानाच्या प्रभावाने तत्वज्ञानी पुरुषाला आगामी कर्माचा लेप लागत नाही. आधार काय, प्रमाण काय, प्रमाण देतात. यह वार्ता श्री व्यास भगवान ने ब्रह्मसूत्र विषय कही आहे. ही गोष्ट व्यास महाराजांनी आहे की नाही ब्रह्मसूत्रामध्ये सांगून ठेवलेली आहे. म्हणजे सांगा मग ते सूत्र कोणतं आहे, आणि सांगतो, काळजी करू नका, दम घ्या. हा सूत्र दिलं आहे. तदधिगम उत्तर पूर्वाघयो अश्लेष विनाशौ तद्व्यपदेशात, हे ब्रह्मसूत्र आहे. सापडलं. काय म्हटलं आहे तिथं, एक शब्दाची दुरुस्ती करा. पूर्वार्ध आहे की नाही, अर्ध आहे की नाही, तिथं शब्द असा पाहिजे उत्तर पूर्वाघयो, घ पाहिजे, धच्या जागी घ, आणि त्याच्या डोक्यावर अर्धारा पार बी नको, अघयो असा आहे. आता पदच्छेद पहा. तद अधिगमे सप्तमी उत्तर पूर्वाघयो अश्लेष विनाशौ तद्व्यपदेशात. कळलं. तर तद अधिगमे म्हणजे काय, ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार झाला असता त्या ज्ञानी पुरुषाला काय होतं, मग काय तर उत्तर पूर्व अघ शब्दाचा अर्थ होतो पाप. उत्तर अघ पूर्व अघ, पूर्व अघ म्हणजे संचितातलं पाप ते दग्ध होतं. उत्तर अघ म्हणजे आगामी कर्मातून होणारं जे पाप वगैरे काय होतं त्यांचं, अश्लेष विनाश. तर पूर्व काळातलं जे संचितातलं पाप आहे त्याचा विनाश होतो, आणि आगामी जे कदाचित पाप घडणार आहे त्याचा अश्लेष संबंध लागत नाही. अश्लेष विनाश का बरं, तद्व्यपदेशात, व्यपदेशात कथनात असं श्रुतीने कथन केलेलं आहे म्हणून. ठीक आहे, चला तर या सूत्राचा थोडा अर्थ लिहून घ्या. प्रतीक तद अधिगमे प्रतीक आहे. तद अधिगमे बराबर तस्य ब्रह्मणः अधिगमे बराबर साक्षात्कारे सती, साक्षात्कारे सती पूर्णविराम. आगे उत्तर पूर्वाघयो प्रतीक
उत्तर पूर्वाघयो प्रतीक है बराबर ज्ञानोत्तरम ज्ञानोत्तरम देहेन्द्रियादिवशात संभावितं पापम उत्तराघम अर्धविराम ज्ञानात् पूर्वम जन्मांतरे इह जन्मनि वा संचितं पापम पूर्वाघम तयोः झालं अर्धविराम आगे अश्लेष विनाशौ प्रतीक है अश्लेष विनाशौ बराबर ध्वंसा संपर्कौ ध्वंस असंपर्कौ जोडून ध्वंसा संपर्कौ भवतः ध्वंसा संपर्कौ भवतः एव कंसात लिहा कुतः कंस बंद पुढे तद्व्यपदेशात प्रतीक है बराबर उद्धरण चिन्ह यथा पुष्कर पलाश उद्धरण चिन्ह बंद अर्धविराम पुन्हा उद्धरण चिन्ह तद्यथेशिकातूल पूर्णविराम उद्धरण चिन्ह बंद इत्यादि श्रुतिभ्याम तयोः बराबर पूर्वोत्तराघयोः अश्लेष विनाशयोः व्यपदेशात् अश्लेष विनाशयोः व्यपदेशात् बराबर कथनात् झालं अर्थ पहा तद अधिगमे तद शब्दाचा अर्थ गेला तस्य ब्रह्मणः अधिगमे अधिगमे मतलब साक्षात्कारे सती त्या ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार झाला असता काय होतं उत्तर पूर्वागयो प्रतीक आहे त्याचे दोन्ही भाग उत्तराग पूर्वाग तो उत्तराग म्हणजे काय ज्ञानोत्तरम ज्ञान झाल्यानंतर देहेंद्रियादी वशात देह इंद्रियादिकाच्या निमित्ताने संभावितम पापम कदाचित जर पाप झालं तर ते पाप त्याला म्हणायचं काय उत्तरागम ठीक आहे बर पूर्वागम काय आहे तर पहा ज्ञानात पूर्वम ज्ञान होण्याच्या अगोदर जन्मांतरे मागच्या अनेक मनुष्य जन्मात किंवा इय जन्मनी या जन्मात संचितम पापम एकत्र झालेलं पाप त्याला म्हणायचं पूर्वाघम तयोः उत्तर पूर्वाघयोः त्या दोघांचा पुढे उत्तर पाप पिछे का पाप मागचं पाप संचितातलं पाप किंवा आगामी पाप दोघांचा काय होतो अश्लेष विनाश होतो एखादा संबंध लागत नाही लेप लागत नाही आगामी पापाचा आणि संचितातलं पाप जळून जातं अश्लेष विनाश ध्वंस असंपर्को भवत असं होतं का बरं तर द्व्यपदेशात तसा निर्देश केलाय श्रुतीने आणि कोणती श्रुती यथा पुष्कर पलाश
तद यथा ईशिका तूल इत्यादि श्रुति के द्वारा श्रुतींच्या द्वारे तयोः पूर्वोत्तरागयो अश्लेष विनाशयो उपदेशात अश्लेष आणि विनाश यांचा व्यपदेश अर्थात कथन श्रुतीने केलेलं आहे. एकंदरीत निर्णय काय झाला, ज्याला ब्रह्म साक्षात्कार झाला आहे, तत्वबोध झालेला आहे, त्याला संचितातलं पाप लागत नाही, ते जळून जातं. आणि आगामी पाप त्याचा सुद्धा लेप लागत नाही. म्हणजे आगामीही गेलं, संचितही गेलं. तत्वज्ञानाने 3 होते की नाही नाशाचे उपाय. तर तत्वज्ञानाने संचित आणि आगामी कसं जळतं हे सांगितलं इथं. आता पहा मूळमध्ये तद अधिगम उत्तर पूर्वागयो अश्लेष विनाश तद्व्यपदेशात. अर्थ पहा, अर्थ यह स्वतः सांगतात ग्रंथकार. ब्रह्म साक्षात्कार के हुए, ब्रह्म साक्षात्कार झाला असता ज्ञानवान पुरुष के पूर्वले संचित पाप कर्मों का तो नाश होई जावे है. पूर्वले म्हणजे पूर्व आतापर्यंत संपादित संचित कर्मातलं जे पाप, त्या पाप कर्माचा काय होतो, नाश होई जावे है. और ज्ञानते उत्तर करे हुए, ज्ञान झाल्यानंतर कदाचित देह इंद्रियाकडून काही पाप घडलंच आगामी, तर त्याचा सुद्धा लेप लागत नाही. तेच ज्ञान ते उत्तर करे हुए आगामी पापों का ता ज्ञानवान को लेप ही नहीं होवे है, लेप लागत नाही. यह दोनों वार्ता श्रुती विषय कथन. तर हा श्रुती म्हणजे श्रुती सांगा, मग कोणत्या श्रुतीत सांगितलेलं आहे ते श्रुतीचं प्रमाण. तद यथा ईशिका तूलम अग्नौ प्रोतम प्रदूयेत एवं ह अस्य सर्वे पापमानः प्रदूयन्ते. श्रुती आहे, दृष्टांत देऊन सांगितलं आहे. तद यथा ज्याप्रमाणे ईशिका तूलम, ईशिका तूल म्हणजे हा ते एक विशिष्ट प्रकारचं गवत आहे ईशिका. त्याच्यामध्ये काही कापूस असतो, कापसासारखं असतं, आहे की नाही. ईशिका तूल तुम्ही रोईचे वगैरे असे बघितले ते फुलं, ते जर असे उच्च खोलले वाळल्यानंतर तर त्यात काय निघतंय, कापसासारखं असं असतं. म्हाताऱ्या म्हणतात, काय म्हणतात, कापूस. आणि तो जर अग्नीवर ठेवला की एका सेकंदात जळून जातो. आपला कापूस इतका लवकर जळत नाही, आहे की नाही. तो थोडा दमाने जळतो, पण तो लगेच जळतो. म्हणून तो दृष्टांत दिला आहे. यथा ईशिका तूलम अग्नौ प्रोतम, अग्नीमध्ये अत्यंत टाकला असता लगेच जळून जातो, ठीक आहे ना. प्रदूयेत प्रोतम, अग्नीमध्ये टाकला असता प्रदूयेत. एवं हा दृष्टांत झाला. त्याप्रमाणे ह यावी आहे अस्य ज्ञानिनः सर्वे पापमान प्रदूयन्ते, त्या ज्ञानीचे सर्वे पाप जळून जातात. अर्थ यह जैसे मुंजकी, मुंजिका नावाचं गवत आहे, मुंजकी ईशिका तूल, छोटासा असतो बारीक कापूस वाळलेला कापसासारखा, किंवा बारीक असं काडी कवत घ्या. ईशिका तूल अग्निविषयी पाया हुआ, अग्नीला प्राप्त झाल्याबरोबर शीघ्रही लवकर ताबडतोब दग्ध होई जावे. तैसे इस विद्वान पुरुष के पूर्वले संचित पाप कर्म, मागचे जे संचितातले पाप कर्म आहे ते सर्व ब्रह्मज्ञान रूप अग्नि करिके शीघ्रही दग्ध होई जावे. श्रुती सांगते बरोबर. यह श्रुति तो तत्ववेत्ता पुरुष के पूर्वले संचित पाप कर्मों के नाशकू है. पूर्वले म्हणजे आतापर्यंत मागचे सारे संचित पापा, संचितातील पाप कर्माचा नाश होतो म्हणून सांगते आहे श्रुती. पाप कर्मों के नाशकू है. आणखीन श्रुती यथा पुष्कर पलाश आपो नश्लिष्यन्त एवं 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 विद पापम कर्म नश्लिष्यते. ही एक श्रुती आहे. पुन्हा वाचतो पहा. यथा पदच्छेद करून पुष्कर पलाशे आपह न श्लिष्यन्ते. ते त एक नाही, त पाहिजे तिथं, न पाहिजे त्याला, त न त जोडीला पाहिजे. मग पदच्छेद होतो श्लिष्यन्ते. एवं एवं विधी पापम कर्म न श्लिष्यते. अर्थ पहा. ज्याप्रमाणे पुष्कर पलाशे, पुष्कर पलाश, पुष्कर पलाशाचा काय अर्थ आहे, पद्मपत्र, कमळाचा पान, कमळाचं फुल पाहिलंय ना, त्याचा पत्ता. तर त्याच्यावर समजा तुम्ही पाणी टाकलं तर त्याला चिटकत नाही, लगेच खाली ओघळून जातं बरोबर. आप म्हणजे जल, न श्लिष्यन्ते, त्याला ओलं करत नाही. एवं त्याप्रमाणे एवं विधी ज्ञानी पुरुषामध्ये
ज्ञानी पुरुषाला देखील पापम कर्म न श्लिष्यते, पाप कर्माचा श्लेष होत नाही, चिटकत नाही ते. लागला अर्थ. चला मग पुढे जाऊया. अर्थ यह जैसे जल विषय स्थित कमल के पत्रकू, पाण्यामध्ये जरी ते कमलाचे पानं, कमलाच्या फुलाचे पत्ते टाकले तरी ते त्याला चिटकत नाही, पाणी त्याला लिप्त होत नाही. जल विषय स्थित कमल के पत्रकू सो जल लिपायमान करता नहीं, लिप्त करत नाही. दृष्टांत झाला. तैसे इस विद्वान पुरुष को पाप कर्म लिपायमान करते, पाप कर्म लिप्त होत नाही. यह श्रुति ता विद्वान पुरुष विषय आगामी पाप कर्म का अलेपपणा कहे. ही श्रुती काय सांगते? त्या विद्वान पुरुषाला आगामी म्हणजे आगामी जे पाप आहे त्याचा अलेप म्हणजे लेप लागत नाही असं सांगतो. यह श्रुति ता विद्वान पुरुष विषय आगामी पाप कर्म का अलेपपणा कहे है. लागलं. तहा उक्त सूत्र विषय तथा श्रुति विषय स्थित जो पाप शब्द है सो पाप शब्द पुण्य का भी उपलक्षण जानना. पाप शब्दाला घेऊन काय पुण्य पण घ्यायचं आहे की नाही. अर्थात आगामी कर्मात जर पाप घडलं तर तेही त्याला लागत नाही ज्ञानाला, आणि पुण्य घडलं तर तेही लागत नाही. कळलं. कारण संचितातलं पुण्य किंवा आगामी कर्मातलं पुण्य जरी त्याला पुण्य म्हटलं जात असलं तर खऱ्या अर्थाने पुण्य सुद्धा ते काय आहे, एक प्रकारचा पापच आहे, बंधनाला कारण आहे म्हणून. आणि म्हणून ज्ञानी पुरुषाचं संचित जळतं, पाप पुण्य लागत नाही त्याला, हा त्याचा अर्थ आहे. समस्त संचित जळून जातं ज्ञानाच्या सामर्थ्याने. आणि आगामी कर्मातलं पाप पुण्य सुद्धा ज्ञानी पुरुषाला काय स्पर्श करत नाही. पण म्हणे का असं कसं काय की ठीक आहे संचित कर्म जळून जात हे मान्य आहे, पण आगामी जे कर्म आहे ज्ञान झाल्यानंतर जे त्याच्या हातून ज्ञानाच्या हातून विहित किंवा निषिद्ध कर्म घडतं, कर्म घडलं की त्यापासून पाप किंवा पुण्य उत्पन्न होणारच. मग जर पाप पुण्य उत्पन्न होतं आणि त्याचा लेप जर ज्ञानाला लागत नाही मग ते जातं कुठं? ज्ञानाच्या हातून घडलेलं पाप ते कुणाला लागतं, किंवा ज्ञानाच्या हातून जर काही पुण्य घडलं तर ते कुणाला लागतं? लागणार पाहिजे. स्वतःला त्याला लागत नाही ज्ञानाला, आणि कर्म घडलं त्याच्यापासून पाप पुण्य उत्पन्न होणारच आहे. मग ते लागतं कुणाला? तर सांगताय कुणाला? जे लोक त्या ज्ञानी पुरुषाची सेवा करतात आहे की नाही, भक्त आहेत, सेवा करतात, त्यांना लागतं पुण्य. आणि जे लोक त्या ज्ञानी पुरुषाला त्रास देतात, द्वेष करतात, कळलं की नाही, त्याला लागतं काय? पाप. हा. जिस कारण ते सांगितलंय सुहृद साधु कृत्यम, त्या ज्ञानी पुरुषाचे जे सुहृद आहेत, हितचिंतक आहेत, सेवा करणारे आहेत, त्यांना त्या ज्ञानी पुरुषाच्या हातून घडलेलं पुण्य त्यांना लागतं आहे की नाही. और द्विषंत पाप कृत्यम, अर्थात ज्ञानी पुरुषाचा जर कोणी द्वेष करीत असेल आहे की नाही, त्रास देत असेल, तर त्या ज्ञानी पुरुषाकडून कदाचित काही पाप घडलं तर ते पाप कुणाला लागतं? त्या द्वेष करणाऱ्याला लागतं. ठीक आहे. सुहृद साधु कृत्यम द्विषंत पाप कृत्यम. ही श्रुती विषय या श्रुतीमध्ये तत्ववेत्ता पुरुष के आगामी पुण्य कर्मों की है नाही, तत्ववेत्ता ज्ञानी जो पुरुष आहे त्याचं जे आगामी पुण्य कर्मों की सेवा करणारे भक्तजनों को प्राप्ती कही है. सेवा करणारे जे भक्तजन आहे, जे त्याला जेवण देतात, जे त्याची स्तुती करतात, काय पाणी देतात आहे की नाही, काही लागले वस्तू त्या देतात, त्यांना काय लागतं? पुण्य. आणि जे लोक काय करतात? ज्ञानी पुरुषाची निंदा करतात, त्रास देतात, अपमान करतात, त्यांना काय लागतं? कर्मों की सेवा करने हारे भक्तजनों को प्राप्ति कही है. और पाप कर्मों की द्वेष करणारे लोक निंदक पुरुषों को प्राप्ती कही है. लागला अर्थ. चला, म्हणून सांगितलंय ना काय, साधू संतांची छळ करायचा नाही, त्यांच्या नादी लागायचं नाही, करता आली तर सेवा करायची, स्तुती करायची, तेही जर करता नाही आलं तर चुप बसायचं, पण त्रास द्यायचा नाही आहे की नाही, असं सांगितलं आहे. पाप लागणार. या ते देवाला सुद्धा ते सहन होत नाही आहे की नाही. काय हरिजनाची कोणाने घडावी निंदा नाही साहत गोविंदा, त्या गोविंदा. भगवंताला ते सहन होत नाही, कारण भगवंत म्हणतात ज्ञानी पुरुष काय माझा आत्मा आहे. आणि जर का त्याची कोणी निंदा करील
तर भगवंत मग पाहतो नाहीतर काय करतो मग लगेच सुदर्शन चक्र सोडतो, त्याच्या मागे लागतं कुणाच्या त्रास देणाऱ्याच्या, आहे की नाही. उदाहरण घडलं की नाही, असा घडलाय कुणाचं, अंबरस ऋषीला त्रास दिला होता ना, कोणी, दुर्वास ऋषींनी, आहे की नाही. पाहिलं भगवंताने, शेवटी आता आटपतच नाही हा दुर्वास, जाऊ दे आता, लगेच भगवंताने सुदर्शन चक्र सोडलं आणि मग दुर्वास ऋषी पळायला लागले, कारण ती चक्र काय पिछा सोडी ना. हा दुर्वास ऋषी सुदर्शन चक्र माग गेले भगवान महादेवाकडं. हो महादेवजी महाराज वाचवा. काय झालं, काय ऋषी काय झालं तुम्हाला. अहो ते सुदर्शन चक्र मागं लागलंय आणि कुणाचं आहे, आणि भगवान कृष्णाचं. नका येऊ, तिकडे जावा लगेच दरवाजा बंद करून घेतला. कोणी, महादेवाने. तिकडे जावा म्हणजे आपल्याकडे नाही, ते गेले. मग करत ब्रह्मदेवाकडे गेले. कोण, दुर्वास ऋषी. महाराज वाचवा. पण ठीक आहे म्हणे, पण काय झालं, संकट काय आहे. म्हणजे सुदर्शन चक्र पण कोणाचं आहे, कृष्णाचं. अरे म्हणून नाही ते सोडून बोला म्हणे. आपल्याला सृष्टी उत्पन्न करता येते, पालन करता येते, सर्व करता येतं बाकीचं, परंतु एवढं काम नाही जमत म्हणे भाऊ. त्या कृष्णाच्या नादी आपण नाही लागत भाऊ. त्याने आम्हाला मागच्या वेळेस जन्मात आम्हाला अनुभव घेता येईल. कळलं की नाही. शेवटी फिरून कुठे यावं लागलं, अंबरुष भगवंताकडे गेले, कृष्णाकडं, विष्णूकडं. विष्णूने सांगितलं नाही, तुला ते ज्या कर्मामुळे तुला ते प्राप्त झालंय, त्या मागं लागलाय, तू त्यांना शरण जा. मग अंबरुष ऋषीला शरण आले ते. कोण, तेव्हा ते पुढे सुटका घेतली. कळलं, जाऊ द्या पुढे चाललं. हा याते ता पाप शब्द करिके पुण्य पाप दोनों ग्रहण करना लागलंय, युक्त है इति. सापडलं सर्वांना. 108 वर खालून दुसरी ओळ. किंवा ब्रह्म साक्षात्कार करिके विद्वान पुरुष के केवल कर्मों का ही नाश नहीं होवे है. ब्रह्म साक्षात्काराने विद्वान पुरुषाच्या केवळ कर्माचाच नाश होतो असं नाही, किंतु अविद्यादिक पंच क्लेशों का भी नाश होवे. अविद्यादिक 5 क्लेश म्हणून सांगितले जातात, त्यांची सुद्धा निवृत्ती होते. कशाने, ब्रह्मज्ञानाने. मग म्हणे का हो, ते 5 क्लेश कोणते आहे की ज्याची निवृत्ती ब्रह्मज्ञानाने होते सांगतात. तर हा योगशास्त्र विषय म्हणजे योगशास्त्रामध्ये 5 क्लेश सांगितलेले आहेत. कोण, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, य 5 क्लेश आहे. सापडलं. आता त्यात अविद्या म्हणजे काय, अस्मिता म्हणजे काय सांगताय. ता कार्य विद्या, कारण अविद्या, ये 2 प्रकार की अविद्या होवे आहे. अविद्येचे 2 प्रकार मागे विषय होऊन गेला. कारण अविद्या, कार्य अविद्या. ये दोनों प्रकार की अविद्या पूर्व निरूपण करी आहे. मागे त्याचं निरूपण केलेलं आहे, म्हणून ते आता सांगायची गरज नाही. त्या अविद्यारूप क्लेशाची सुद्धा निवृत्ती होते. कशाने, तत्वज्ञानाने. और अहंकार का कारण रूप जा सूक्ष्म अवस्था है सा अस्मिता कही जावे. अस्मिता म्हणजे काय बघा. महत्तत्वापासून अहंकार उत्पन्न होतो की नाही. अहंकाराची सूक्ष्म अवस्था म्हणजे कोण, महत्तत्व, आहे की नाही. किंवा इकडं अहंकाराची सूक्ष्म अवस्था म्हणजे पंचसूक्ष्मभूत वगैरे, त्याची निवृत्ती होते. तो सुद्धा एक प्रकारचा क्लेश आहे. पंक्ती पहा. और अहंकार का कारण रूप, अहंकाराचं कारण स्वरूप जा म्हणजे जो सूक्ष्म अवस्था आहे, अहंकाराचं कारण जी सूक्ष्म अवस्था, सा अस्मिता कही जावे, तिला अस्मिता म्हणतात. इसी अस्मिता को सांख्य मत वाले तथा योग मत वाले महत्त्व इस नाम करके कहे है. या अस्मितेलाच सांख्य शास्त्रकार आणि योग शास्त्रकार काय म्हणतात, महत्त्व इस नाम करके कहे है. और वेदांत शास्त्र विषय ता अस्मिता को सामान्य अहंकार इस नाम करके कथन करे है. वेदांत शास्त्रामध्ये त्या अस्मितेला काय म्हटलं आहे, सामान्य अहंकार. अर्थात तो अहंकार सुद्धा निवृत्त होतो. कशाने, तत्वज्ञानाने. म्हणजेच अस्मितेची निवृत्ती होते. सामान्य अहंकार इस नाम करके कथन करे है. और यह वस्तू हमारे को, आता अविद्या, अस्मिता, त्याच्यानंतर काय आहे, रागाच्या बाबतीत बोलतात. और यह वस्तू हमारे को प्राप्त होवे या प्रकार की तांतकरण की वृत्ती विशेष
है ताका नाम राग है. ऐक नाही, य वस्तू अमुक अमुक वस्तू मला प्राप्त व्हावी या प्रकारची जी अंतकरणाची वृत्ती विशेष तिला म्हणतात काय? राग. ताका नाम राग है. और क्रोध का नाम द्वेष है. रागाच्या नंतर काय आहे? चौथा क्लेश द्वेष. क्रोधालाच काय म्हणायचं? द्वेष. और शेवटचा काय आहे? अभिनिवेश. और अहम मम रूपते ग्रहण करे जे देहादिक पदार्थ आहे, ऐक नाही, मी आणि माझे रूपाने ग्रहण केलेले जे देहादिक पदार्थ, बरोबर, देहाला आपण म्हणतो की नाही मी किंवा माझं. अहम मम रूपते ग्रहण करे जे देहादिक पदार्थ आहे तीनों के त्याग को नहीं सहारणा, म्हणजे त्यांच्या त्यागाला सहन न होऊ शकणं, त्यांचा त्याग सहन न होऊ शकणं, आहे की नाही, त्याला काय म्हणायचं? अभिनिवेश. समजा घराला आपण काय म्हणतो? मम माझं, आणि अचानक भूकंप झाला, घर पडलं, त्याग झाला, सहन होऊ शकलं नाही, दापशील बसायला लागल्या, बेशुद्ध व्हायला लागला, याचा अर्थ काय आहे? क्लेश आहे त्याच ठिकाणी. कोणता? अभिनिवेश. अरे बापरे बाप, कसं होईल? इतकी लोक मरू राहिले, इटलीमध्ये 10,000 लोक रोज मरू राहिले, आता आला 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 तो कोरोना, आता मी मरतो काय? मरायची वर दूर राहिली, परंतु आधीच भीती आहे की नाही, सहन होत नाही, त्याला काय म्हणायचं? अभिनिवेश. थोडक्यात मी माझेपणाचं जे ज्याच्याविषयी तादात्म्य आहे ते सुटण्याची भीती, मरणाची भीती, याला म्हणतात काय? अभिनिवेश. तीनों के त्याग को नहीं सहारणा, सहन न होना, या का नाम अभिनिवेश है. इन पंच क्लेशों का विस्तार ते निरूपण तो आत्म पुराण के 8वें अध्याय विषय कार्य है. जरा काय म्हणतात, सर्च करा बरं नंतर. काय? ज्ञानानंद प्रणित आत्मपुराण. आणि जर भेटली PDF तर काढून घ्या, डाउनलोड करा. आत्मपुराण के 8वें अध्याय विषय कार्य है. लागलं? सो तासे जानी लेना. ठीक, आगे. इन पंच क्लेशों की भी ता ब्रह्म ज्ञान करिके ही निवृत्ती होवे. ब्रह्मज्ञानाने जसं संचित जळून जातं त्याप्रमाणे या 5 क्लेशांची सुद्धा काय होते? निवृत्ती होते. प्रमाण काय याला? तर प्रमाण देतात ता स्मृती. ज्ञात्वा देवम उच्यते सर्व पाशैः. देवम ज्ञात्वा सर्व पाशैः मुच्यते. देव अर्थात त्या परमात्म्याला जाणला असता सर्व पाशापासून, पाश म्हणजे काय? क्लेश, सर्व क्लेशापासून मुक्त होतो, सर्व क्लेश नष्ट होतात. अर्थ यह अधिकारी पुरुष स्वयं प्रकाश परब्रह्म को अहम ब्रह्मास्मि या प्रकार का साक्षात्कार करके, है कि नहीं, अविद्यादि पंच क्लेश रूप पाशोते मुक्त होवे. सरळ आहे की नाही. ज्ञानी पुरुष ब्रह्मतत्वाला ज्याने जाणलं आहे त्याचे अविद्यादि 5 क्लेश निवृत्त होतात, 5 क्लेशापासून तो मुक्त होतो. तहा इतने पर्यंत सूक्ष्म शरीर की उत्पत्ती का प्रकार वर्णन करूया. आतापर्यंत भरपूर विस्तारपूर्वक सूक्ष्म शरीराची उत्पत्ती कशी होते, त्याचे घटक कोण कोण आहे, त्याच्या देवता कोण आहे, विषय काय आहे, पूर्वी अष्टक कसे आहेत, आहे की नाही, पुन्हा हे साऱ्या गोष्टीचं भरपूर विस्ताराने वर्णन. आता पुढे काय मग सांगतायत? अब स्थूल भूतों की उत्पत्ती का प्रकार वर्णन करे, है की नाही. सूक्ष्म भूताची उत्पत्ती आणि त्यापासून सूक्ष्म शरीराची उत्पत्ती सांगितली. आता त्या सूक्ष्म अपंचीकृत पंचमहाभूतापासून स्थूल भूताची उत्पत्ती कशी होते, पंचीकृत पंचमहाभूताची उत्पत्ती कशी होते, आणि त्याच्यापासून मग हे स्थूल शरीर उत्पन्न कसं होतं, हा विचार आता सांगायचा आहे. बरोबर. अब स्थूल भूतों के उत्पत्ति का प्रकार वर्णन करे है. तहा पंचीकरण भाव को प्राप्त भये जे भूत पंचभूत है ते स्थूलभूत कहे जावे. स्थूलभूत म्हणजे काय? स्थूलभूत कशाला म्हणायचं? तर पंचीकरण भावाला प्राप्त झालेले जे 5 भूत त्याला काय म्हणायचं? स्थूलभूत. अर्थात पंचीकृत पंचमहाभूत त्यांचं पंचीकरण झालेलं आहे. पंचीकरण भाव को प्राप्त भये जे पंचभूत है ते स्थूलभूत कहे जावे है. लागलं? ते स्थूलभूत पूर्वोक्त अपंचीकृत पंचभूतों के तामस अंश से उत्पन्न हो आहे. अपंचीकृत पंचमहाभूतामध्ये 3 गुण आहे की नाही, सत्वगुण, रजगुण, तमगुण. त्या अपंचीकृत पंचमहाभूतांच्या सत्वगुणापासून काय कशाची उत्पत्ती सांगितली होती? ज्ञानेंद्रियाची आणि अंतःकरणाची. आणि त्या अपंचीकृत पंचमहाभूतांच्या रजोगुणापासून कशाची उत्पत्ती सांगितली होती? कर्मेंद्रियाची आणि प्राणांची. राहिला कोण? तमोगुण.
मग त्या अपंचीकृत पंचमहाभूतामध्ये विद्यमान जो तमोगुण त्याच्यापासून कशाची उत्पत्ती होते तर पंचीकृत पंचमहाभूताची उत्पत्ती. ठीक आहे. आता पहा ती स्थूलभूत पूर्वोक्त अपंचीकृत पंचभूतो के ते स्थूलभूत आहे की नाही स्थूल सपाटी कोणती ते स्थूलभूत पूर्वोक्त अपंचीकृत पंचभूतो के तामस अंश उत्पन्न होवे. तामस अंश उत्पन्न होवे आहे कोण स्थूलभूत. ते स्थूलभूत इथल्या पंक्तीत स्थूलभूत उत्पन्न होतात कुठून तामस अंशापासून. कुठला तामस अंश अपंचीकृत पंचमहाभूतामध्ये विद्यमान तामस अंश. तामस अंश म्हणजे तमोगुणाचा भाग. सो पंचभूतों का पंचीकरण इस प्रकार हो गया. आता पाच भूताचं पंचीकरण कसं होतं ते सांगताय. तहा तो तमोअंश प्रधान जे पूर्वोक्त आकाशाधिक पंच सूक्ष्मभूत आहे. तमोगुण आहे मुख्य ज्यांच्यामध्ये असे आकाशाधिक जे पाच सूक्ष्मभूत आहेत. बरोबर. आकाश वायू अग्नि जल पृथ्वी. तीन भूतो विषय त्या भूतामध्ये एक एक भूत के प्रथम समान दो भाग करे. प्रत्येक भूताचे समान काय करायचे दोन भाग. आकाश घेतलं त्याला बरोबर दोरी लावून अर्ध्यातून दोन भाग करायचे. केले का. अर्धा ठेवला तसाच उरलेला अर्धा त्याचे किती करायचे चार. आणि ते चार इतर आकाशाला सोडून इतरांना एक एक तुकडा द्यायचा. तसेच वायूचे दोन भाग करायचे अर्धा तसाच ठेवायचा. उरलेले अर्ध्याचे चार भाग करायचे आणि ते चार तुकडे इतरांना वाटून द्यायचे. असं सर्वांचं करायचं. पृथ्वी जल तेज आकाश वायू अग्नि जल तीन भूतों विषय एक एक भूत के प्रथम समान दो दो भाग करे. तीन दो दो भागों विषय त्या दो दोन भागामधून एक एक भाग को पृथक राखी के एक एक भाग अर्धा अर्धा तसाच ठेवायचा राखून त्याला हातावर द्यायचं नाही कोणला. दुसरे भाग के जो उरलेला दुसरा अर्धा भाग आहे त्याचे किती करायचे चार. दुसरे भाग के पुनः चारी भाग करे. तीन चारी भागों को यथाक्रम ते क्रमानुसार जो दुसरे चारी भूतों के अर्ध अर्ध भाग विषय मिलावना. दुसऱ्या भूतांचे काही स्वतःला सोडून स्वतःच्या अर्ध भागाला सोडून बाकीच्या भूतांचे जे अर्धे अर्धे भाग आहे की नाही त्याच्यात एक एक तुकडा मिळवायचा. लक्षात आलं. दुसरे चारी भूतों के अर्ध भाग विषय मिलावना है या का नाम पंचीकरण आहे. याला काय म्हणायचं अहो म्हणे जरा तुम्ही सांगितलं पण लई संक्षिप्त सांगितलं कळलं नाही ते पंचीकरण. थोडं जरा सांगतो म्हणे काळजी करू नका. जैसे एक आकाश के समान दो भाग करे. तीन दो भागों विषय एक भाग तो पृथक राख्या. दोन भागातून एक भाग तसाच ठेवला. और दूसरे भाग के पुनः चारी भाग करे. तीन चारों भागों विषय एक भाग तो वायु विषय मिलाया और दूसरा भाग तेज विषय मिलाया और तीसरा भाग जल विषय मिलाया और चतुर्थ भाग पृथ्वी विषय मिलाया. इस प्रकार झालं की नाही. इधर आकाशाचं इस प्रकार अशा रीतीने वायु के समान दो भाग करके एक भाग को पृथक राखी के दूसरे भाग के पुनः चारी भाग करके तीनों विषय एक भाग आकाश विषय मिलाया. दूसरा भाग तेज विषय मिलाया. तीसरा भाग जल विषय मिलाया और चतुर्थ भाग पृथ्वी विषय मिलाया. यह रीति तेज आदि तीन भूतों विषय भी जानी ली. हीच प्रक्रिया तेज जल पृथ्वी यांच्याविषयी देखील जाणून. इस प्रकार ते आकाशाधिक पंचभूतों का अर्ध अर्ध भाग तो आपण सिद्ध होवे है. अर्धा अर्ध भाग तर स्वतःचाच सिद्ध आहे. और अर्ध अर्ध भाग अर्ध्या भागात कोण कोण बाकीचे चौघांचे थोडे थोडे अंश और अर्ध अर्ध भाग वायु आदि चारी भूतमय सिद्ध होवे है. और हे झालं आहे नाही. मग आता स्वतःचा अर्धा इतरांचे चार ते मिळवले ते झालं पंचीकरण. आणि असं पंचीकरण झाल्यामुळे मग त्या भूतामध्ये आली स्थूलता. बरोबर. हा असं प्रत्येक पाचीभूताचं घडलं. ही एक रीती झाली पंचीकरणाची. काही ग्रंथकाराच्या रीतीनुसार दुसरी प्रक्रिया आहे पंचीकरणाची. कसं बरं पहा. और कई एक ग्रंथकार तो एक एक भूत के विषम दो भाग करके विषम दोन भाग केले. अर्थात कसे केले. एक भाग तो चारी अंशूक दुसरा भाग एक अंशूक करके अशी विषम भाग. थोडक्यात दुसऱ्या भाषेत बोलायचं तर समजा आकाश घेतलं त्याचे समान पाच भाग करायचे. समान किती भाग करायचे पाच. ते चार भाग स्वतःसाठी ठेवायचे. राहिला एक
आहे की नाही, पाचापैकी एक त्याची 4 तुकडे करायचे आणि ती इतर 4 वाटायची. असं वायू घेतला, त्याचे समान किती भाग करायचे? 5. 4 स्वतःसाठी ठेवायचे, राहायला 1, ते 1चे पुन्हा 4 तुकडे करायचे आणि इतरांना 1 वाटून द्यायचे. ही एक रीती आहे. कशाची? पंचकर्माची. ठीक आहे. आणखीन दुसरी एक रीती आहे. कशी? ध्यान घ्या. समजा आकाश घेतलं, त्याचे समान 25 भाग करायचे. किती? त्यापैकी 21 भाग स्वतःसाठी ठेवायचे, राहिले किती? 4. मग ते 4 इतरांना 1 देऊन टाकायचे. असं सर्वांचं करायचं. जसं पृथ्वी घेतली, तिचे 25 भाग केले, 21 स्वतःसाठी, उरले 4, 1 भाग इतरांना वाटून द्यायचा. ही पण एक रीती आहे पंचकर्माची. झालं? कई एक ग्रंथकार तो एक एक भूत के विषम 2 भाग करके, अर्थात एक भाग तो 4 अंश रूप, दूसरा भाग 1 अंश रूप करके, ता 1 अंश रूप अल्प भाग के, तो जो 1 अंश रूप अल्प भाग आहे छोटासा, त्याचे पुन्हा 5 भाग करके, पुन्हा किती करायचे? त्याचे 5 करायचे. 4 ने किती करायचे? 5. आणि इतरांना 1 वाटायचा, स्वतःला 1 घ्यायचा, असा अर्थ. मग पुन्हा 5 भाग करके 3 पंचभूतो विषय यथाक्रम ते 1 भाग के मिलावणे करके, है की नाही, 5ला 1 भाग वाटून द्यायचा करके पंचीकरण मान्य है. लागला अर्थ? यह पंचीकरण का प्रकार आत्मपुराण के 11 अध्याय विषय 11वें अध्याय में स्पष्ट करके लिखा है. ठीक है. सो तासे जाने लेना इथे. बहुतेक यांची 3च ग्रंथ आहे का अनुभव? चिदघनानंद म्हणून नाही, 3 नाही, 4. एक तर तत्वानुसंधान, दुसरा आत्मपुराण, तिसरा न्यायप्रकाश आणि एक गुढार्थ दीपिका. गीतेवर सुद्धा यांनी लिहिलेली टीका, ती भेटते आजकाल, छापली आहे त्यांनी खेमराज वाल्यांनी, आहे की नाही. गीतेवर पण लिहिलं आहे, पण ती 4 दिसून येऊ राहिली, अजूनही असू शकतात. हा, ह्या वाचस्पती मिश्र का यह मत है. आता वाचस्पती मिश्रांचं एक वेगळंच मत चालतं पंचीकरणाच्या बाबतीत. ते पंचीकरण नाही मानत. काय मानतात मग? त्रिवृत्तकरण. छांदोग्य उपनिषद विषय ते सांगतात. छांदोग्य उपनिषद विषय, छांदोग्य उपनिषदामध्ये तेज, जल, पृथ्वी इन 3 भूतों की उत्पत्ति कथन करिके, किती भूत सांगितले? 3 भूत प्रमाण देतात. तासाम त्रिवृतम, त्रिवृतम एकैकम करवाणी, अशी श्रुती आहे. तासाम, तासाम म्हणजे कोण? तेज, जल, पृथ्वी यांचं काय केलंय? त्रिवृत्तकरण झालंय, है की नाही. काय झालंय? जसं पंचीकरण तसं त्रिवृत्तकरण. त्रिवृत्तकरण होऊन स्थूलता आली त्या तिघामध्ये आणि त्या तिघापासूनही समस्त ब्रह्मांड बनलं, असं ते मत आहे. त्रिवृत्तकरण कसं तेही सांगतात. तासाम त्रिवृतम, त्रिवृतम एकैकम करवाणी, एकाएकाचे 3 भाग वगैरे सांगता येतात. इस श्रुति करके 3 तेजाधिक 3 भूतों का, तेजाधिक 3, तेज, जल, पृथ्वी 3 भूतों का त्रिवृत्तकरण ही कथन करे आहे. लागलं? कसं बरं? तहा एक तेज के, समजा घेतलं तेज, त्याचे काय करायचे? समान 2 भाग करे. त्रिवृत्तकरण सांगताय. तेज घेतलं, त्याचे समान किती करायचे? 2 भाग. 2 भागों विषय 1 भाग को पृथक राखे के, त्या 2 भागापैकी 1 भाग तसाच ठेवायचा. दुसरे भाग के पुनः 2 भाग करे, आहे की नाही. दुसरा जो उरलेला अर्धा भाग आहे की नाही, त्याचे किती करायचे? 2 तुकडे. आणि ते 2 तुकडे दुसरे दोघांना वाटून द्यायचे. तसं तेजाचे केले की नाही 2 तुकडे, अर्धा तसाच ठेवला. राहिले अर्ध्याचे पुन्हा 2 तुकडे केले. त्या 2 पैकी 1 दिला जलाला, 1 दिला पृथ्वीला. त्याचप्रमाणे जलाचे समान 2 भाग केले, अर्धा तसाच ठेवला. राहिले अर्धा जल, त्याचे 2 केले. त्या 2 पैकी 1 दिला तेजाला, 1 दिला पृथ्वीला. तसेच पृथ्वीचे समान 2 भाग, अर्धा तसाच ठेवला. राहिले अर्ध्या भागाचे पुन्हा 2 भाग. त्या 2 भागापैकी 1 दिला तेजाला आणि 1 दिला जलाला. असं याला झालं त्रिवृत्तकरण. 2 भागों विषय 1 भाग पृथक राखी के, दूसरे भाग के पुनः 2 भाग करे. 2 भागों विषय 1 भाग जल विषय मिलाया, दूसरा भाग पृथ्वी विषय मिलाया. यह रीति जल विषय तथा पृथ्वी विषय भी जानी, या का नाम त्रिवृत्तकरण है. त्याला काय म्हणतात? त्रिवृत्तकरण. इस त्रिवृत्तकरण विषय सा उक्त श्रुति तथा व्यास भगवान का सूत्र प्रमाण है. आता वर दिलेली श्रुती आणि व्यास महाराजांचं सूत्र प्रमाण आहे. कशासाठी? त्रिवृत्तकरण.
और ता उक्त पंचीकरण विषय कोई श्रुती सूत्र प्रमाण है नाही. पंचीकरणामध्ये मात्र पंचीकरण सांगण्याकरिता श्रुती किंवा व्यासांचं सूत्र प्रमाण नाही है नाही. याते सो पंचीकरण का प्रतिपादन असंगत है, असं या लोकांचं म्हणणं आहे, वाचस्पती मिश्रांचं, जे लोक त्रिवृत्तकरण मानतात. लागला अर्थ? ते म्हणतात पंचीकरण मानणं योग्य नाही. सो पंचीकरण का प्रतिपादन असंगत है इति. आचार्य तो ऐसा काय आहे, परंतु शंकराचार्य महाराजांनी मात्र पंचीकरण सांगितलेलं आहे. मग ते कसं काय त्यांनी सांगितलं? श्रुतीच्या विरोधात जाऊन सांगितलं का? सूत्रांच्या विरोधात जाऊन सांगितलं का? म्हणे नाही. पण त्यांनी कशी संगती लावली दाखवतात. आचार्य म्हणजे शंकराचार्य महाराज. आचार्य तो ऐसा काय आहे, काय तैतरीय श्रुती विषय आकाशादी पंचभूतों की उत्पत्ती कथन करी आहे. आकाशादी 5 भूताची उत्पत्ती सांगितलेली आहे. ता श्रुती के विरोध निवृत्त करणे वास्ते, जर समजा त्रिवृत्तकरण मानलं तर त्या तैतरीय श्रुतीला काय येईल? विरोध येईल. आणि म्हणून त्रिवृत्तकरण नाही मानायचं, मग काय म्हणायचं? पंचीकरण मानायचं. आपण म्हणे पंचीकरण कुठं सांगितलेलं नाही आहे, नाही म्हणजे त्याची काळजी करू नका, ती आम्ही संगतीला. ता श्रुती के विरोध निवृत्त करणे वास्ते ता छांदोग्य श्रुती विषय, छांदोग्य श्रुतीमध्ये त्रिवृत्तकरण सांगितलंय ना, मग तिथं काय करायचं सांगताय. ता छांदोग्य श्रुती विषय भी आकाश वायू की उत्पत्ती ते अनंत रही. छांदोग्य उपनिषदामध्ये देखील आकाश आणि वायूच्या उत्पत्ती नंतरच तेजाधिक 3 भूतों की उत्पत्ती ग्रहण करणे आहे की नाही. तेजाधिक 3 भूताची उत्पत्ती होते, पण कशी? आकाश वायूच्या नंतर. असं तिथं संगती लावायची. ता छांदोग्य श्रुती विषय तथा व्यास सूत्र विषय जो त्रिवृत्तकरण काय आहे, सो त्रिवृत्तकरण ता पंचीकरण का भी उपलक्षण आहे. असं करायचं. त्रिवृत्तकरणाला मानायचं काय? उपलक्षण. आणि उपलक्षण करून मानायचं काय? पंचीकरण. असं करायचं. जो कदाचित म्हणजे जर कदाचित ता पंचीकरण को नाही मानिये, समजा पंचीकरण मानलं नाही तर काय अडचण दाखवतात. तो आकाश वायू के शब्द स्पर्श गुण की पृथ्वी आदि को विषय प्रतीती नहीं होनी. कारण तुम्ही आकाश आणि वायूला सोडून या तिघांचं त्रिवृत्तकरण जर मानत असाल तर शब्दगुण कुणाचा आहे? आकाशाचा आहे. स्पर्शगुण कुणाचा आहे? वायूचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही बाजूलाच ठेवलं. मग या तिघामध्ये शब्द आणि स्पर्शगुण दिसून येऊ नये, पण दिसतो, याचा अर्थ पंचीकरण मानणंच योग्य आहे. पंचीकरण को नहीं मानिए तो आकाश वायू के शब्द स्पर्श गुण की पृथ्वी आदि को विषय प्रतीती नहीं होणी. पण पृथ्वी आणि पृथ्वी जल तेज यांच्या ठिकाणी देखील शब्दाची पण प्रतीती येते आणि स्पर्शाची पण प्रतीती येते. तेजामध्ये स्पर्श आहे की नाही? कोणता? उष्ण स्पर्श आहे. जलामध्ये शीत स्पर्शवत्य आप. पृथ्वीमध्ये अनुष्णासित स्पर्श आहे किंवा कठीण स्पर्श आहे. कुठं? पृथ्वीच्या ठिकाणी. बर शब्द आहे की नाही? तेजाच्या ठिकाणी शब्द आहे. कोणता? भूक शब्द आहे. जलाच्या ठिकाणी बुलबुल शब्द आहे की नाही? आहे की नाही? जेव्हा तुम्ही नदीचा महापूर पाहिला की नाही, वाहताना कसं वाहतं पाणी? बुलबुल बुलबुल खळखळ असा आवाज येतो. कळलं? शब्द आहे. आणि पृथ्वीच्या ठिकाणी सुद्धा शब्द आहे. कोणता? हा कडकडा शब्द आहे. कळलं की नाही? वीज पडायला लागली ना तर कडकड कडकड असा आवाज येतो. झाड पडायला लागलं तरी आवाज येतो. भूकंप झाला तर तरी देखील आवाज येतो. खाड खाड खाडखाड आवाज येतो. कळलं की नाही? लातूर जवळ किल्लारी गाव आहे. तिथे एकदा भूकंप झाला होता 1993ला. कदाचित तेव्हा तुमचा जन्म झाला नसेल. झाला होता का? नव्हता झाला. तेव्हा आम्ही पंढरपूरला होतो चातुर्मासला. हा 4 वाजायला 2 मिनिटं कमी असताना कडकड हालायला लागले. पंखे बिंकी सारे असे भिंती हालायला लागल्या, माती पडायला लागली. सारे इकडे तिकडे पळतायत. कोणी रामराम म्हणतं, कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणताय. मी मात्र हसत होतो. मग मी का हसत होतो? त्याचं कारण होतं काय? लहानपणी गोष्टी ऐकल्या होत्या जुन्या लोकांकडून. का असा असा भूकंप होतो, उतरणी पडतात. मग तेव्हापासून जिज्ञासा होती, असा भूकंप आपल्याला कधी पाहायला भेटतो. आणि अचानक ते हालायला लागलं, कळलं भूकंप आहे, पाहायला भेटला म्हणून आनंद झाला. पण भूकंपाने माणसं मरतात हे माहित नव्हतं. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी पेपरात वाचलं की खिल्लारी वगैरे इकडे खूप लोक मेले, मग कळलं रे भूकंपाने माणसं बी मरतात. पंढरपूरला सुद्धा 4-5 मंदिराचे कळस पडले होते. 2-4 लोकही मेले होते. ठीक आहे. आणखी थोडं झालं असतं तर आमचं मठाचा वरचा मार्ग पडला असता.
पण थोडा थांबला तो. बरं झालं. 2-3 झटके झाले, खट 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 खट, एकदम असे धक्क दिल्यासारखं. मी लिहित होतो भांडर करायचे वाक्य, ज्या खांबाला टिकून लिहित होतो तो खांब अजून आहे तिथं. आणि 7-8 फुटावर बोबदेवा पूजा करीत होते. आणि आंघोळी करून आलो होतो चंद्रभागेवरून. 4ला 2 मिनिटं बाकी होते. सर्व मला आठवतं ते. कळलं की नाही? तो पंचीकरण कुही नहीं मानिए तो आकाश वायु के शब्द स्पर्श गुण की पृथ्वी आदि को विषय प्रतीति नहीं होनी चाहिए. और पृथ्वी आदि को विषय म्हणजे पृथ्वी इत्यादिकांच्या ठिकाणी ता शब्द स्पर्श गुण की प्रतीति होवे. याते प्रामाणिक होने ते, प्रामाणिक आहे ना, प्रामाणिक होणे ते सो पंचीकरण अवश्य मान्या चाहिए. प्रामाणिक आहे, मानणं चांगलं आहे, आणि म्हणून पंचीकरण मानायला. याच्यावर आता पूर्व पक्षी शंका घेतो, त्याचा विचार आपण करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.